राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावरती आहेत आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट जी आहे रेवदंड्याला जाऊन त्यांच्या घरी घेणार आहेत। आपल्याबरोबर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आहेत। महेंद्र दळवीजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचे नेते आज रायगडच्या दौऱ्यावरती आहेत, काय विशेष महत्त्व? कारण की आज आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांची भेट घेतात आहेत। सातत्याने त्या आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या घराचं नातं आणि एकनाथ शिंदेंचं नातं आहे, आज देखील ते भेट घेतात आहेत। भेटीमागचं कारण काय नक्की? विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिंदेसाहेब पहिल्यांदाच माझ्या मतदारसंघात अर्थात रायगडला येतात तिकडे। खरं आप्पासाहेबांची सदिच्छा भेट त्यांची आहे आणि त्या संधीचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने त्यांनी दिलेल्या कामांचं त्यांच्या शुभास्ते नारळ वाढून खऱ्या अर्थाने ओपनिंग करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे। आता साहेबांचा व्यस्त वेळ निश्चित आहे आणि बऱ्याच दिवसानंतर महिन्यानंतर ते येत आहेत, त्यांचं निश्चित स्वागत आहे। पण त्यांनी दिलेलं काम त्या भागामधलं खरं त्यांच्याच उपस्थितीमध्ये नारळ वाढून लोकार्पण करणार। काही विकास कामांची लोकार्पण होणार आहेत का? कोणती कामं आहेत ती? कारण की अलिबागमध्ये अनेक विकास कामं प्रलंबित आहेत, तुमचे नेते वेळ देत नाही आहेत, आज वेळ आली आहे तुमच्यावरती, तर कोणती कामं करून घेणार? नाही, त्यांनी दिलेले सगळे रस्ते असतील, समाज मंदिर असतील, मंदिर असतील, यांचाच काही लोकार्पण आहे, काही उद्घाटन आहे, त्यांच्या हस्ते आज करायला पाहिजे असं सगळ्यांची पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि म्हणून औपचारिकता म्हणून ते आम्ही करणार आहोत। साहेबांचा व्यस्त वेळ तर निश्चित आहे, कारण बऱ्याच दिवसानंतर साहेब आप्पासाहेबांच्या भेटीला आलेत, त्यांची सदिच्छा भेट निश्चित आहे। पण त्याचा फायदा, संधीचा फायदा घेऊन आम्ही विनंती करणार आहोत की नारळ वाढवून जर आपण केलं तर बरं होईल, कारण त्यांचा व्यस्त वेळ असतो, महाराष्ट्र दौरे असतात, खूप जबाबदारी आहे सगळ्यांची त्यांच्यावरती, त्यामुळे त्याची जाणीव ठेवून आम्ही निश्चित हा कार्यक्रम करायचा प्रयत्न करणार। मुख्यमंत्री आज तुमच्या म्हणजे अलिबागमध्ये आहेत, तर उद्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तुमच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। रायगड किल्ल्यावरती जाऊन खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाला वंदन देखील करणार आहेत। कार्यक्रम कसा असणार आहे? कारण की खरं तर देशाचं सर्वोच्च नेतेच तुमच्या जिल्ह्यात येतात उद्या। खरं आहे की देशाचे संरक्षण मंत्री आज रायगड महाराजांच्या दर्शनासाठी तिथे येत आहेत, सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। आणि तो दौरा बघितला आपण, त्याच्यामध्ये सगळेच मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं स्वागत आहे खरं तर। पण खरं तर या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपदाचा वाद जो आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून रखडत राहिलेला आहे। खरं तर आता 100 दिवस देखील पूर्ण झाले, 100 दिवसांचं टार्गेट मुख्यमंत्र्यांनी दिलं, तरी देखील रायगडला स्वतःचा पालकमंत्री भेटत नाही, ही शोकांतिका आहे का? मला असं वाटतं अमित शहाजी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल, कारण आम्ही सगळे आशावादी आहोत। जो प्रोटोकॉल लोकांनी दिलेला आहे, जो सन्मान दिलेला आहे, त्याचा आदर निश्चित करतील आणि म्हणून वेट अँड वॉच, कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरतशेठच्या रूपाने घोषित करेल असं मला निश्चित वाटतं। तुम्ही म्हणतात भरतशेठ होईल, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडमध्ये येतात आहेत, तिथं तुमच्या खासदारांच्या घरी ते जेवायला जाणार आहेत, मग कुठेतरी हे पॉलिटिक्स तुम्हाला वाटतंय का ह्या संदर्भात काही आतमध्ये होईल, शिजेल म्हणून? नाही, आता तटकरे साहेबांचं तुम्हाला माहिती आहे, तरी देखील आम्ही आशावादी आहोत की ते जेवायला कुठे गेले, भेटीला कुठे गेले, महाराजांना दर्शन येतात आणि रायगडला न्याय देतील, कारण छत्रपतींचा मावळा भरतशेठ आहे आणि भरतशेठच्या रूपाने पालकमंत्रीपद निश्चित मिळेल आणि तमाम रायगडवासियांना त्या स्वरूपाचा न्याय निश्चित मिळेल असं वाटतं। परंतु खरं तर हा रायगडचा पालकमंत्रीपदाचा वाद या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुटेल म्हणून असं सातत्याने तुम्हीच अधिवेशनाच्या दरम्यान सांगत होता, परंतु अधिवेशन उलटून देखील अजून काही दिवस आता झालेले आहेत, तरी देखील हे तुमच्या पदरी मिळत नाही आहे। शिवसेनेचं कुठं महायुतीमध्ये खच्चीकरण आहे का? कारण की हे असं आहे की रायगडवरती नेहमीच अन्याय झाला आहे, याने त्या महायुती असेल, महाआघाडी असेल, निश्चित न्याय मिळाला आहे, पण आता रायगडला जाग आली असं मला वाटतं आणि उद्याच्या दौऱ्यानंतर निश्चित रायगडला जाग येऊन खऱ्या अर्थाने पालकमंत्रीपद घोषित होईल। परंतु या पालकमंत्रीपदाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे तुमचे स्थानिक नेते आहेत, खासदार आहेत, सुनील तटकरे, ते देखील आग्रही आहेत, कारण की आदिती तटकरेंचं पालकमंत्रीपदाची घोषणा झाली, त्यानंतर शिवसैनिकांची आंदोलनं झाली, त्यानंतर ही संपूर्ण स्थगिती आली, त्यामुळे आता कुठेतरी राष्ट्रवादी पुन्हा एकदा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये रस्सीखेच करते पालकमंत्रीपदावरून। नाही, तटकरेसारख्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांनी हे समजायला पाहिजे असं आम्हाला निश्चित वाटतं। जो रायगडच्या जनतेने अधिकार दिला आहे तो अधिकार पालकमंत्री स्वरूपात भरतशेठना मिळाला पाहिजे आणि म्हणून मागच्या वेळेला मी सांगितलं, हा का भातुकलीचा खेळ नाही आहे, पण वरिष्ठ ज्येष्ठ बुजुर्ग नेत्यांनी याचा विचार नक्की करावा। पण जर पालकमंत्री रायगडचं पालकमंत्री भरतशेठकडे गेलं नाही तर काय? कारण की गेले अनेक दिवस ही खिचाताण सुरू आहे तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये। रायगडला उठाव निश्चित होणार, त्याची काय चिंता करायची गरज नाही आहे। जे मागच्या सरकारचं परिवर्तन झालं ते रायगडमधून झालं आणि आम्ही कधीही सहन करणार नाही अन्याय, कारण छत्रपतीचे मावळे आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य निर्णय योग्य वेळी होईल आणि भरतशेठच्या रूपाने पालकमंत्री होईल।
खरं तर एस टीच्या कामगारांचा पगार थकीत आहे. 55% पगार जो आहे तो त्यांच्या खात्यामध्ये गेला आहे. अजून पगार जो आहे, अर्धा पगार जो आहे तो त्यांच्या खात्यात जात नाही आहे. राज्य सरकार एस टी महामंडळाला पैसे देत नाही आहेत असा आरोप जो आहे तो सातत्याने केला जातो आहे. तुमच्याही रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एस टी चालक, वाहक, एस टीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. आमचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मागाशी त्यांनी सांगितलं आणि दादांनी देखील पुण्यामध्ये घोषित केलं की त्वरित या संदर्भातलं निर्णय घेऊन लगेच त्याचे जे काय फाईल वर्क असेल किंवा निधी असेल तो उपलब्ध करून दिला जाईल आणि येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित पेमेंट देखील. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पुन्हा या एस टीच्या कामगारांच्या पगाराच्या संदर्भात रस्सीखेच सध्या सुरू आहे का, श्रेयवादाची लढाई? कारण की परिवहन मंत्री म्हणतात आम्ही पाठपुरावा करतो, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणतात की आम्ही पैसे मागितले तर अर्थ खातं देत नाही, दुसरीकडे अजित पवार म्हणतात की मी सांगतो पैसे देण्याकरता. काय नक्की सुरू काय? असं आहे की परिवहन मंत्री आमचे आहेत आणि राष्ट्रवादीचे वित्तमंत्री आहेत, त्याच्यामध्ये ही ती चर्चा होणारच. पण मला असं वाटतं की या संदर्भातला तिढा 1-2-4 दिवसामध्ये सोडवतील आणि त्यांना पैसे मिळून जातील असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर महेंद्र दळवी होते आमदार अलिबागचे. त्यांचं असं म्हणणं आहे की रायगडचा पालकमंत्रीपद जर भरतशेठ गोगावले यांना जर गेलं नाही तर रायगडमधनं नक्कीच उठाव होईल. मवियाच्या सरकारमध्ये असताना ज्या पद्धतीने उठाव झाला त्याच पद्धतीने उठाव जो आहे तो आमच्या स्वरूपात जर रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला दिलं नाही तर होईल असा थेट इशारा जो आहे तो आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.